गजर माऊलीचा, गजर माऊलीचा साथे आलिया उळंगा शारंग धरू, नाही तरी संसारू जाईल रया। कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया। विषयाची समसुख बेगडाची बाहुली, आभ्राची सावली जाईल रया। कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया। ज्ञानदेव मने पाहता पाहिले, ज्ञानदेव मने पाहता पाहिले, स्वप्नीचे चैले जाईल रया। कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया। विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडलिकाय धातु मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंग करू व्रत मन मन पांडुरंग करू, पांडुरंग करू व्रत मन मन पांडुरंग करू, पांडुरंग करू पांडुरंग करू मन मन पांडुरंग करू, पांडुरंग करू व्रत मन मन पांडुरंग करू। पांडुरंग करू व्रत मन मन पांडुरंग करू, पांडुरंग करू व्रत मन मन पांडुरंग करू, पांडुरंग करू व्रत मन मन पांडुरंग करू, पांडुरंग करू व्रत मन मन पांडुरंग करू। दुसरे चरण संतांचे या, सरे चरण संतांचे या, चरण संतांचे या, दुसरे चरण संतांचे या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने। पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। मनोज मार्त तुल्य वेगम, जितेंद्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं, वातात्मजं वानरायुत मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। लोकाभिरामं मरणरङ्गधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं, जगननिहितपाणि मण्डनं मण्डनानं, तरुण तुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। ॐ नमो जयत्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्यात्मरूपा, देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्तिदा सौधारी जोजी, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्बुज तेजस्फुरदिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदैवं सदा स्तूयमानं समाधिस्थं
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा करुणा कराया दयाळा तुमचा अनुग्रह लागलो तुमचा अनुग्रह लागलो तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी करुणा करुणा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो ओम चराचरी नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा हो तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता हृदय फुले चौफाळून या भले वरी बैसो पाऊले श्री गुरूंचे जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता हे साथी आलिया उळंग शारंग धरू नाही तरी संसारू जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग ज्ञानी यांचे राजे साधकांचा मायबाप योगी यांची माऊली अनाथाची माय विश्वमौली संतश्रेष्ठ भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचा 4 चरणाचा बहुतेकांचा पाठाचा परिचयाचा आणि बऱ्यापैकी लोकांचा कानपाट असणारा अभंग आहे. म्हणजे एखादी तरी ओळ कानावर पडली असेल असा अभंगाच कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 कुठलाही कार्यक्रम म्हटला का अल्पसा पर्याय देणं फार महत्त्वाचा असतो, फार त्या ठिकाणी गरजेचं असतो. म्हणजे असं काय ठिकाणी कैलासवासी सौभाग्यवती शीनाबाई रामनाथ सानप आज या ठिकाणी आईंच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या परिवारानं केलेलं हे कीर्तनाचं नियोजन आहे. पश्चात त्यांच्या पाठीमागे त्यांचा मोठा परिवार आहे. त्यांचे पती असतील श्री रामनाथ साधू सानप, त्यांची मुलं आहेत श्री ज्ञानेश्वर रामनाथ सानप, श्री पांडुरंग रामनाथ सानप, त्यांची मुलगी आहे सौभाग्यवती मीनाबाई रामनाथ उगल मुगले, त्यांच्या सुना आहेत सौभाग्यवती सविता ज्ञानेश्वर सानप, सोनाली पांडुरंग सानप, त्यांचे नातू आहेत चिरंजीव ईश्वर ज्ञानेश्वर सानप, रोहित पांडुरंग सानप, त्यांच्या नाती आहेत पूजा ज्ञानेश्वर सानप, आरती पांडुरंग सानप, काय नाव आहे कारभारी महादू सानप हे त्यांचे भाया आहेत. लक्ष्मण साधू सानप हे सुद्धा त्यांचे भाया आहेत आणि हरी साधू सानप हे पण भाया आहेत. बाकी ननंद गंगा भगीरथी शांताबाई निवृत्ती देवरंगे, सुमनबाई शिवराम नागरे, त्यांचे पुतणे आहेत खंडेराव कारभारी सानप, गणेश लक्ष्मण सानप, ऋषिकेश हरिभाऊ सानप आणि समस्त या ठिकाणी सानप परिवार. फार मोठा परिवार आहे. दादांनी सगळा परिवार लिहून दिला मला. पाठीमागे त्यांच्या परिवारानं त्यांना एक श्रद्धांजली म्हणून हे 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं केलेलं हे एक दिवसाचं कीर्तनाचं नियोजन आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 दादांनी सांगितलं मला की कोरोना काळामध्ये आईंचं त्या ठिकाणी वर्षश्राद्ध होतं, पण ते कोरोनाचा काळ असा होता, परिस्थिती अशी होती तिथं मरण म्हणजे अगदी सहज घडणारी गोष्ट होती. कोणी गेलं तरी एवढं दुःख वाटत नव्हतं का आत्ताच इकडले गेले आत्ताच तिकडले गेले, साधी गोष्ट झाली होती मरण म्हणजे त्या काळात.
मग त्या काळात दहावं असेल, श्राद्ध असेल, या गोष्टी करणं काही इतकं शक्य नव्हतं. पण त्यांनी त्यावेळेस पूजाविधी वगैरे त्यांची जी नैमित्तिक जी पूजाविधी असते ती केली. परंतु त्यांच्या मनात कुठंतरी नाही, आपल्या आईच्या किंवा आपल्या घरातून जी व्यक्ती गेलेली आहे त्या व्यक्तीच्या नावाने कुठंतरी ज्ञानदान अन्नदान घडलं पाहिजे. या नियमानं आज त्यांनी 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तसं पाहिलं तर आता बऱ्यापैकी ह्या गोष्टी पाहायला मिळत नाही. कोरोना काळात ज्यांची श्राद्ध झाले असतील, 10वे झाले असतील, त्यानंतर लोक तो काळ विसरून गेले, पाठीमागे जी माणसं गेली. बऱ्याच ठिकाणी असं घडत नाही. पण हा एकमेव असा परिवार आहे की 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जे तेव्हा झालं नाही ते आत्ता करताय. विठ्ठल 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 म्हणून कैलासवासी आजींच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि त्याच पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी कीर्तनासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. माऊलींच्या अभंगावरती मी थोडंसं बोलणार आहे. फक्त बोलण्यापूर्वी मी माझ्या प्रत्येक कीर्तनात बोलते म्हणून आजही बोलेल की कीर्तन ऐकत असताना मी व्यासपीठावरनं बोलावं आणि तुम्ही माझं ऐकावं. आता नेहमी बोलतो आम्ही, पण मी खरं सांगू का तुम्हाला, प्रामाणिकपणे सांगते, मला अजिबात वाटत नाही की मी बोलल्याच्या नंतर तुम्ही बसलेल्या लोकांनी माझं ऐकलं पाहिजे. मला अजिबात इच्छा नाही आहे की मी सांगावं आणि तुम्ही माझं ऐकावं. मीच नाही, महाराष्ट्रातल्या कुठल्याच कीर्तनकारांची अपेक्षा नाही आहे की आम्ही लोकांना सांगावं आणि लोकांनी आमचं ऐकावं. कारण कीर्तनकारांना माहिती आहे ना की बसलेल्या समाजाला आम्ही सांगावं आणि बसलेल्या समाजानं आमचं ऐकावं. एवढी अज्ञानी आपल्या महाराष्ट्रात तरी लोक राहिलेली नाहीत. म्हणजे आता कीर्तनकार पुढं काय बोलणार आहे, बसलेले लोक आधीच क्लिक होता, आता पुढं येत राहिला. एवढा समाज हुशार आहे. म्हणून सांगणारी मी आहे म्हणून तुम्ही ऐकूच नका. आणि माझा आग्रह पण नाहीये की तुम्ही माझं ऐकलंच पाहिजे. मग तुम्ही म्हणाल पोरीचा आग्रहच नाही, ऐकलंच पाहिजे, चाललंय आपलं टाइमपास, मनोरंजन, असं काहीतरी 2 तास आपण इथं काढून घेऊ. आता 2 नाही, अर्धा पाऊण तास, 1 तास शिल्लक आहे. एवढ्या वेळेमध्ये आपण काहीतरी टाइमपास करूया. पण साधं वाक्य सांगते मी तुम्हाला, माझा आग्रह नाहीये तुम्ही माझं ऐकावंच. मग तुम्ही ऐकायचंच नाही असा त्याचा अर्थ नाहीये. ऐकायचं, पण कसं सांगते ऐका. तुम्ही बघा ना बाबांनो, अलीकडच्या, आता तुम्ही माझ्यापेक्षा मोठी लोक आहेत, अनुभवी माणसं आहात, तुम्हाला चांगलं माहिती आहे. अलीकडच्या काळाचा विचार केला ना तर कीर्तनाच्या माध्यमातून पाहिजे तितकं परिवर्तन घडत नाहीये. आज महाराष्ट्रात बघा ना तुम्ही, कीर्तनं चालू, किती कीर्तनं चालू आहे. सप्ताच्या निमित्तानं तर दरवर्षी गावात कीर्तनं असतातच. पण वास्तुशांती असेल त्याच्या निमित्ताने कीर्तन आहे, पुण्यस्मरण असेल त्याच्या निमित्ताने कीर्तन आहे, 10वं असेल त्याच्या निमित्ताने कीर्तन आहे, कुणाचा वाढदिवस असेल त्याच्या निमित्ताने कीर्तन आहे. अलीकडे वरातीला सुद्धा कीर्तनं चालू झाली. एवढी महाराष्ट्रात कीर्तनं चालू आहे. पण साधा विचार केला ना, जितकी कीर्तनं चालू आहे तितक्या कीर्तनाच्या तुलनेत पाहिजे तितका बदल अलीकडे घडत नाही. पाहिजे तितकं परिवर्तन घडतंय का? आता नाही ना घडत. आता तुम्ही बसलेली माणसं आता स्वतःला नोट करा. आपण इथं कीर्तन ऐकायचं ना, आपलं ठरलेलं गणित आहे, इथलं इथंच टाकून द्यायचं. आपण आता पुढचा प्रवास बघायचा. ऐकतो आपण 2 तास, खरं आहे, बरं आहे, बरोबर आहे, हे आपलं चालतं. पण कीर्तन झालं की काय सांगितलं 5 मिनिटाच्या नंतर सुद्धा आपल्या डोक्यात राहत नाही. याचा अर्थ काय? अलीकडे समाज कीर्तन ऐकताना कीर्तनकारांचा अधिकार बघून कीर्तन ऐकू लागली, म्हणून परिवर्तन नाहीये. काही लोक म्हणतात पोरीचंच कीर्तन आहे, काही माणसं म्हणतात त्याचं ना आपलं जमत नाही, म्हणजे त्या कीर्तनकाराचं ना आपलं जमत नाही. किंवा काही लोक टाइमपास, मनोरंजन, काही याचे पुढचे, यांचा धंदाचे, कोणाचा, बरोबर की नाही, यांचा धंदाचे, अशा काहीतरी 2-3 गोष्टी घेऊन कीर्तन ऐकतात, म्हणून परिवर्तन घडत नाही. पण कीर्तनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने परिवर्तन घडावं असं जर वाटत असेल ना तर एक वाक्य लक्षपूर्वक ऐका, आपले 2 तास आपण वाया घालवायचे नाही. कीर्तनात बसल्यानंतर आपला वेळ आपण वाया घालवायचं नाही. बसलेलो आहोत ना आपण कीर्तन ऐकण्यासाठी, तर विचार करायचा आमच्या समोर कीर्तन करणारे कोण आहे याच्याशी आम्हाला कवडीचं घेणं नाहीये. पण कीर्तनकारानं कीर्तनासाठी निवडलेला अभंग कोणत्या संतांचा आहे, कोणत्या साधूचा आहे, त्या साधूचा अधिकार बघून कीर्तन ऐकावेत. विठ्ठल करणारे, मार्गदर्शन करणारे महाराष्ट्रातले कीर्तनकार नाहीत.
कीर्तनकारांना फक्त एक व्यासपीठ उपलब्ध झालं एवढ्या नात्याने ते संवाद साधतात. बाकी उपदेश करणारे कोण आहे? ज्ञानोबारायांसारखे तुकोबारायांसारखे अधिकार संपन्न महात्मेन बाबांनो. म्हणून मी कोण आहे हे तुम्ही डोक्यात घेऊ नका. अभंग कोणाचा हे पहिले लक्षात घ्या. अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. उपदेश करणारे ज्ञानेश्वर महाराज आहे. ज्ञानेश्वर महाराज आपल्या तुम्हा मला सामान्य लोकांना उपदेश करतात ना, भाग्यवान आहोत आपण. नाही तर साधं वाक्य सांगू मी तुम्हाला, अलीकडे एक अभंग पाठ झाला तरी कोणासोबत बोला वाटत नाही. थोडा अहंकार आडवा येतो की नाही, अभंग पाठ केलाय मी. पण महाराष्ट्रात एवढी मोठी क्रांती करणारे ज्ञानेश्वर महाराज आपल्यासाठी ज्ञानेश्वरी लिहितात, ज्ञानेश्वरी सांगतात, अभंग सांगतात. हे लहानपणी ना ज्ञानोबारांचं. म्हणून माऊलीचा अधिकार बघून कीर्तन ऐका. कारण आज समाज लय हुशार झाला, लोक कोणाचं पण ऐकत नाही. काही लोकांना स्टेजवर भाषण करायची सवय राहते बघा. समाजसेवा करा, भगवत भक्ती करा, नामस्मरण करा, स्वच्छ जीवन जगा, आचरण शुद्ध जीवन जगा, देशसेवा करा, गायीची सेवा करा. स्टेजवरती भाषण केले जातात, पण बसलेल्या लोकांना माहिती राहतं हा कसा आहे. ऐकतात का लोक त्याचं? आपण एखादी गोष्ट केली मग लोकांना शिकवली की लोकांना ती जरा जास्त पडते. तसा अभंगाद्वारे उपदेश करणारे ज्ञानेश्वर महाराज आहे. उपदेश करणारे माऊली आहे. कोण? ज्ञानेश्वर महाराज. मी सुरुवातीला माऊली कोण आहे तुम्हाला 2-5 मिनिटात सांगून जाईन. त्याचं कारण सांगते मी तुम्हाला. सांगणाऱ्यांचा अधिकार कळाला तरच ऐकायला बरं वाटतं. ज्ञानेश्वर महाराज कोण आहे एकदा लक्षात बसलं ना, मग आपण विचार करू, अरे बापरे, आम्हाला शिकवणारे ज्ञानेश्वर महाराज आहे, ज्यांच्या नखाची सुद्धा बरोबरी आम्ही करू शकत नाही. येतं जाऊ द्या, संतांनी स्पर्श केलेल्या मातीची सुद्धा बरोबरी आपण करू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल मग कोण ज्ञानेश्वर महाराज आहे का? महाराष्ट्रात नेहमी कीर्तन ऐकणारी लोक आहे. सर्वांनाच कळतं कोण माऊली. एवढी पण नास्तिक लोक नाही की त्यांना ज्ञानेश्वर महाराज माहिती नाही. पण तरी सुद्धा कीर्तनकार सुरुवातीला ज्यांचा अभंग निवडलाय त्यांच्याबद्दल बोलतात, कारण सांगणारेच ते राहतात ना. तसं माऊली कोण आहे सर्वांनाच माहिती आहे. तरी सुद्धा मी 2-5 मिनिटात ज्ञानोबराय कोण आहे तुमच्या लक्षात येण्यासाठी सांगते. का? आता लक्षात आलं की पुढचा अभंग ऐकायला जरा गोड वाटेल. मग कोण? ज्ञानेश्वर महाराज. ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली ते ज्ञानेश्वर महाराज. कोण ज्ञानेश्वर महाराज सांगू? ज्ञानोबरांचं वर्णन करावे इतके आपण मोठे नाही आहोत. कारण मोठ्याचं वर्णन मोठ्यानं केलं तर रुबाबात दिसतं, बरोबर की नाही? मोठ्या माणसाचं वर्णन मोठ्यानं केलं तर रुबाबात दिसतं. तसं ज्ञानेश्वर महाराज एवढे मोठे ना, ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करणारी संत सुद्धा त्याच लेवलची, तितकीच मोठी. कारण मोठ्याचं वर्णन मोठ्यानं केलं तर शोभून दिसतं, आपण नाही करू शकत. आपण फक्त त्यांचा आदर करू शकतो, आपण फक्त कौतुक करू शकतो, आपण फक्त संतांच्या अभंगावरती प्रेम करू शकतो. आपण नाही त्यांचं वर्णन. एवढी मोठी लोक का आपण त्यांचं वर्णन करावं? फक्त आदर करू शकतो. मग ज्ञानोबरायांचं वर्णन करणारे महात्मे बघा किती मोठे. ज्ञानोबरायांचं वर्णन जनाबाईनं करावं. ज्ञानोबरायांचं वर्णन करताना जनाबाईने म्हणावं, माझा दादा जे ज्ञानेश्वर महाराज अभंगाद्वारे तुम्हाला मला शिकवतात ना, ते ज्ञानेश्वर महाराज म्हणजे सामान्य नाहीये बाबांनो. ज्ञानोबराय माझा दादा म्हणजे ज्ञानाचा सागर. ज्ञानाचा सागर सका माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सका माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. हा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर शब्दाखाली अंडरलाईन करा. इथं नदी, बंधारा, कॅनल, विहीर, झरा नाही. माझा दादा माझा माऊली म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. वर्णन करणाऱ्या जनाबाई. जनाबाई म्हणजे सामान्य नाही. जनाबाईची महाराष्ट्रातली क्रांती सांगू मी तुम्हाला. प्रसंग जवळजवळ सर्वांच्या पाठाचा आहे, परिचयाचा आहे. नेहमी आपण ऐकतो पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या किनाऱ्यावरती वाळवंटात संतश्रेष्ठ प्रेममूर्ती नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं. कीर्तन कोणाचं? नामदेव महाराजांचं. आणि कीर्तनामध्ये चाल म्हणाला ज्ञानेश्वर महाराज उभे होते.
वातावरण डोळ्याच्या समोर आणा. कीर्तन नामदेव महाराजांचं आहे. कीर्तनामध्ये चाल म्हणाला ज्ञानेश्वर महाराज. एकच टाळी झाली चंद्रभागे बाळवटी, एकच टाळी झाली चंद्रभागे बाळवटी. माझा ज्ञान राजा गोपाळाची लाया वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळाची लाया वाटी. म्हणजे कीर्तन नामदेव महाराजांचं, चाल म्हणाला ज्ञानेश्वर महाराज आणि कीर्तनाचं सूत्रसंचालन जनाबाई. जनाबाई सांगायचं, कोणी काय म्हणायचं. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. साधी क्रांती साधं सांगते मी तुम्हाला. मला एक सांगा, आपल्या गावात जर एखादे विद्वान महात्मे आली, मोठी माणसं जर गावात आली, तर तुम्हाला मला त्यांच्या समोर बसायची डेअरिंग होते का? नाही. का? आपल्याला पात्रता कळते. एवढी मोठी लोक आहे, आपण काय यांच्या समोर बसावं? आपण मोठ्या माणसाच्या समोर बसण्याची सुद्धा डेअरिंग करत नाही. पण ज्यांनी वारकरी संप्रदाय उभा केला त्या ज्ञानेश्वर महाराजांना जनाबाई म्हणते, दादा अरे आता तुम्ही प्रमाण द्या. किती डेअरिंग असेल जनाबाईत? सामान्य डेअरिंग. आणि एवढ्या मोठ्या जनाबाई म्हणतात माझा दादा म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. सकल संतांनी ज्ञानोबरांचं वर्णन केले. ज्ञानोबरांना सामान्य म्हटलंच नाही. ज्ञानेश्वर महाराजांना राजा म्हटलंय, पण ज्ञानी यांचा किंवा ज्ञानोबरांना शिरोमणी म्हटलंय. ज्ञानी यांचा शिरोमणी, ज्ञानी यांचा शिरोमणी, यांचा शिरोमणी, ज्ञानी यांचा शिरोमणी. वंदे जो का पूजस्थानी, वंदे जो का पूजस्थानी, वंदे जो का पूजस्थानी, वंदे जो का पूजस्थानी. हा चिंतकाचा चिंतामणी, ज्ञानोबा माझा, चिंतकाचा चिंतामणी, ज्ञानोबा माझा. हा चिंतकाचा चिंतामणी, ज्ञानोबा माझा, साधकाचा दर्शने हरे ताप, साधकाचा माय बाप, दर्शने हरे ताप, साधकाचा माय बाप, दर्शने रे ताप. हो साधकाचा माय बाप, दर्शने रे ताप. ज्ञानी यांचा शिरोमणी. वर्णन आहे का माऊलीचं कसं आहे? शिरोमणी आहे पण ज्ञानी यांचा आहे. बरोबर की नाही? राजा आहे पण ज्ञानी याचा आहे. सागर आहे पण ज्ञानाचा आहे. सर्व संतांनी ज्ञानोबरांना मोठं म्हटले. तसं पाहिलं तर ज्ञानेश्वर महाराजांचा विचार केला तर माऊली वयाने सर्व संतांपेक्षा लहान होती, पण अधिकार ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठी वाटा संत गेले. ज्ञानदेव वैष्णव मोठा. वय कमी होतं पण अधिकार सर्वांच्या पेक्षा मोठा होता. मग ऐका, सर्व संतांनी ज्ञानोबरांना मोठं म्हटलंय, पण भगवान श्री तुकाराम महाराजांनी कळस गाठला. तुकाराम महाराज म्हटले, ए बाबांनो, माझे एवढे एवढेशे ज्ञानेश्वर महाराज. वय कमी होतं ना माऊलीचं, अधिकार मोठा होता पण वय फार कमी होतं. माझे एवढे एवढेशे ज्ञानेश्वर महाराज, पण काय क्रांती केली महाराष्ट्रामध्ये. ऐका, तुकोबारांनी ती क्रांती सांगितली. जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारे सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारे सोन्याचा अंगी ऐसे
ज्ञानोबा आहे. आणि अंगे ऐसे बळ रेडा बोले. ते एक वाक्य तुम्ही मी शिकण्यासारखं याच्यातनं. 750 वर्षापूर्वी एका रेड्याला कळत होतो कोणाच्या मागं गेलं पाहिजे. आता माणसं नुसते गणगणित आहे, कोणाच्या मागं जाऊ, कोणाचं ऐकू, नुसती गणगण चालू, याचं ऐकू का त्याचं ऐकू. तेव्हा रेड्याला कळत होतं. पण रेड्याला कळालं आणि महाराष्ट्रात रेडा देव झाला. रेड्याला माहिती होतं या ज्ञानेश्वर महाराजांचं मी ऐकलं ना, भविष्यात एज्युकेटेड माणसं माझं दर्शन घेतील. आज तेच होतं, माणसं आळे फाट्याला जाऊन रेड्याचं दर्शन घेतात आणि मग म्हणतात काय तो रेडा, कृपा केली ज्ञानोबारांनी, आपल्यावरती सुद्धा करतील. पण त्यांनी सांगितलं ते ऐकलं पाहिजे. मग ते आपल्याला काय सांगतात ऐका. ज्ञानोबारे म्हणतात बाबांनो, महाराष्ट्रात जन्माला आलेला आहात तुम्ही, भारत देशात जन्माला आलात ना, भाग्यवान आहात तुम्ही. फार पुण्याईने तुम्हाला मानवी शरीर मिळालेलं आहे. म्हणजे पुण्याईने मिळालेलं माणसाचं शरीर तुम्ही वाया घालवू नका. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्ही आले नसते तर तुम्हाला उपदेश केला नसता, पण तुम्ही आलेच ना, तुम्ही इथं आलाच ना, तर मग आल्याच्या नंतर काय करा, ज्यानं तुम्हाला जन्माला घातलंय त्याची ओळख करा. अभंगाच्या पहिल्याच्या नाही तरी संसार जाईल, नाही तरी संसार जाईल. कौनाचे माय बापा, कौनाचे गणगोत, कौनाचे माय बापा, कौनाचे गणगोत. तरी संसारू जाईल लया, नाही तरी संसारू जाईल लया. कवनाचे माय बाप, कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप, कवनाचे गणगोत. शारंग धरू, नाही तरी संसारू जाईल रया. ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात उपदेश करतात. ज्ञानेश्वर महाराज बाबांनो, तुम्ही ये साते म्हणजे या बाजारात या लोक आलात ना, तुम्ही ये साते आलिया आलात ना, म्हणजे अनोबराय म्हणतात एक काम करा, ओळंगा ओळख करा. कुणाची? शारंग धरू. शारंग धरू म्हणजे देव. या बाजारात आलात ना, मग तुम्ही शारंग धरू म्हणजे देवाची ओळख करा. आणि तुम्हाला जर नाही करता आली तर नाही तरी संसारू जाईल रया. ज्ञानोबराय म्हणतात जन्म मिळून सुद्धा तुमचा फायदा नाहीये. या जन्माची जर सार्थकता करायची असेल ना, तर इथं आल्याच्या नंतर तुम्हाला देवाचं भजन करावं लागणार आहे, त्याची भक्ती करावी लागणार आहे, चिंतन करावं लागणार आहे. कारण ज्ञानोबरायांचा हा जो अभंग आहे तो फक्त माणसासाठी, ज्याला जन्म माणसाचा मिळालाय त्यांना अभंग अंगीकारायचा. ज्याला वाटतं बा आपण माणूस नाहीच, त्याने अभंग ऐकला नाही तरी काय हरकत नाही. कारण मृत्यू लोकामध्ये 84 लाख योनी आहेत. गाढवं, कुत्रे, माकडं, किटकं या 84 लाख. 84 लाख योनीला हा उपदेश नाहीये. ज्याला माणसाचं शरीर मिळालं त्याला उपदेश केलेला आहे. आणि कल्याण नाही कोटे, आणि कल्याण नाही कोटे. आणि कहे जाण नाही कोटे. याच दे गणे
भजन याच शरीरात आणि कहे ज्ञान नाही कोठे. गाढवं कुत्रे माकडं किटकं त्यांना कळतच नाही याला कीर्तन म्हणतात. अजून या महाराष्ट्रात काही गाढवं अशी त्यांना माहित नाहीये कीर्तन राहतं. काही माणसं आम्हाला म्हणतात कीर्तन आणि प्रवचन वेगवेगळं राहतं का. आपली लोक काय मोठी शोकांतिका. महाराष्ट्रात जन्माला आलेली माणसं आपण. ज्ञानोबरे उपदेश करतात माणसाला. माऊली म्हणतात सगळं मिळेल तुम्हाला. सुभाषितकार म्हणतात पुनर्वितम पुनर्मित्रम पुनर्बाह्या पुनर्मही येतच सर्वम पुनर्लभ्यम ना शरीरा पुन्हा पुन्हा. जमीन मिळेल, घर मिळेल, राज्य मिळेल. देश गेला होता आपला. ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केलं पण मिळवला. पण तुमचं शरीर असं आहे ना ते एकदा गेलं की पुन्हा मिळणार नाही. काही माणसं म्हणतात 7 जन्म ऐकले आम्ही माणसाचे. 7 जन्म राहत. तू काही सांग आम्हाला माहिती माणसाचे 7 जन्म राहतात. ज्ञानोबऱ्या ज्ञानेश्वरीत म्हणतात बाबांनो एवढे पुण्यवान आहे का तुम्ही, तुम्हाला 7 जन्म माणसाचेच मिळतील. सहजासहजी मिळत नाही ना, त्याला पुण्य लागतं. मानवी शरीर सहजासहजी मिळत नाही. माऊली म्हणतात तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला शरीर मिळेल पण मिळालेलं शरीर माणसातच असेल ही गॅरंटी नाही. ज्ञानोबऱ्या ज्ञानेश्वरी 2ऱ्या अध्यायामध्ये शिकवतात जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारेजे चैतन्य नाथे. माऊली म्हणतात की जसं एखादं जुनं वस्त्र झालं, जुने कपडे जुना ड्रेस झाला की माणसं म्हणतात लई जुना झाला. आता काय करायचं, जुने कपडे टाकायचे आणि मग नूतन वेडीजे. जुने कपडे टाकून नवीन कपडे जसं माणसं परिधान करतात तैसे देहांतरा ते स्वीकारेजे चैतन्य नाथे. तसं आत्मा पहिलं शरीर टाकतो आणि दुसरं शरीर घेतो. मग दुसऱ्या शरीरात जायची इच्छा नसेल तर या शरीरात आल्यावर देवाची ओळख करणं गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल कारण माऊली म्हणतात याच शरीरानं जन्म मरण संपवता येतं. तैसे येण्याचे शरीर आहे शरीरा येणे सरे किंबहुना येर झार चिरा पडे. माऊली म्हणतात याच शरीरानं पुन्हा शरीराला यायचं संपतं. याच शरीरानं. बाकी एकदा दुसऱ्या शरीरात गेलं की मग एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. मग एका एका योनीमध्ये कोटी कोटी वेळा जावं लागेल. 84 लाख योनी ना, एका एका योनीत कोटी कोटी वेळेस गेलं ना मग लागे वारा मानवाचा. मग माणसाचं शरीर आहे. सहजासहजी नाही ना मिळत. वाटतं की याच्यानंतर दुसरा जन्म दुसरं शरीर घ्यावं, नाही वाटत. मग माऊली म्हणतात या जन्मात तुम्ही ज्यानं तुम्हाला जन्माला घातलंय त्याची ओळख करा. विठ्ठलचे सार्थक. पण कधी माहितीये, विठ्ठलाची एक देखलिया. त्या देवाची भक्ती केल्याच्या नंतर जन्म मिळण्याचा फायदा आहे. नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्माहुनी उत्तम. सर्व जन्मापेक्षा माणसाचं शरीर चांगलंय आणि याच शरीराने विठ्ठल म्हणता येत. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. याच शरीरात मध्ये आल्याच्या नंतर भक्ती करता येते. म्हणून भक्ती करण्याचा प्रयत्न करा. कारण एक ना एक दिवस तुम्हाला मला जायचंय. मानवी जीवन म्हणजे प्रवास. नाही तरी गेला जन्म बाया, नाही तरी गेला जन्म बाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुमची बाजारे विठ्ठला, सांगतो
सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. साधू संतांचं सांगणं काम आहे, तुम्ही भजन देवाचं करा, बाकी तुमचं वैयक्तिक जीवन आहे. तुम्हाला नाही करायचं असेल तर नाही तरी गेला जन्मवाया. जन्म वाया गेल्यासारखा आहे, म्हणून जन्म वाया घालवू नका. कारण या जन्माचा प्रवास कुठं ना कुठं संपणार आहे, 100% संपणार आहे. एका सत्पुरुषांना सांगितलंय मानवी जीवन म्हणजे प्रवास आहे. प्रवास कशाला म्हणतो आपण? ज्याची सुरुवात केल्याच्या नंतर कुठंतरी संपतो त्याला प्रवास म्हणतो की नाही? तस हा प्रवास आहे ना, कुठं ना कुठं संपणार आहे, पण आपल्या डोक्यात नाही. आता मरण तुम्ही मी प्रत्येक जण विसरलो. मला खरं सांगा, इथं बसल्यापैकी एकाच्या तरी मनात आहे का की एक दिवस हे असा येणार आहे की आमचा सुद्धा असाच कार्यक्रम होणार आहे? नाही नाही, डोक्यात साधी गोष्ट आहे. ज्या अर्थी डोक्यातच येत नाही त्या अर्थी आपल्या लक्षात नाही प्रवास संपणार आहे. ते सत्पुरुष म्हणतात, लक्षपूर्वक आहे का, निकले ते सफर करणे केले दिल में कुछ अरमान थे. मानवी जीवनाच्या प्रवासात मनात काहीतरी अपेक्षा असते आणि अपेक्षेपोटी माणूस जीवन जगत असतो. एक तरफ हरियाली थी, दुसरी तरफ स्मशान थी. एका बाजूने सुख, एका बाजूने दुःख. सत्पुरुष चालत चालत स्मशान भूमीमध्ये गेले. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर एका मेलेल्या माणसाची निर्जीव हड्डी पडली होती. साधना केलेला महात्मा होता. त्या महात्म्याच्या पायाचा स्पर्श त्या स्मशानातल्या निर्जीव हड्डीला झाला आणि स्मशान भूमीत एक चमत्कार झाला. ती निर्जीव हड्डी बोलायला लागली. पैर तले चुभी हड्डी, हड्डी के कुछ बयान थे, निकले थे सफर करने के लिए दिल में कुछ अरमान थे. एक तरफ हरियाली थी, दूसरी तरफ स्मशान थी. पैर तले चुभी हड्डी, हड्डी के कुछ बयान थे, चलने वाले चल संभल कर, हम भी एक दिन इंसान थे. म्हणजे तुमची माझी हड्डी सुद्धा कोणाला तरी साक्ष देणार आहे. आम्ही सुद्धा येत होतो स्मशानभूमीत, पण कोणाला तरी घेऊन, बरोबर की नाही? जायचं ना एक ना एक दिवस, प्रत्येकाला जावं लागणार आहे. पण कोण कधी जाईल हे सांगता येत नाही, अजिबात सांगता येत नाही. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध थोडा माया आशा. क्षणाचा सुद्धा भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते. सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते. दम निकल जाएगा, ओ, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का. काही सुद्धा हे लोकांना जर म्हटलं ना कीर्तन ऐका, भजन करा, संत सांगतात ते ऐका, लोक म्हणतात बाई तू मस्त सांगते खरं आहे, पण लई कामाचा व्याप आहे, शेती आहे, राजकारण आहे, व्यापार आहे, बिझनेस, किती काम आहे, नोकरी आहे, शिक्षण. आता हे कुठं उठारेटे करीत बसावा? जेव्हा सवड मिळेल तेव्हा. नंतर कोणी म्हणायचं, ज्याला माहिती आहे आपला वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम कोणत्या तारखेला येणार आहे त्यानं माहिती की तर बसले पैकी लय प्रकरण आहे बाबांनो. काही माणसं आता वय नाही, थोडं 50-60 नंतर, पण अलीकडे लय प्रकरण आहे, पॅरालिसिस आहे, अटॅक आहे, ॲक्सिडेंट आहे, सांगता येतं का काय होईल? म्हणून एक काम करा, बोलवलं की जावं लागणार आहे. मौत जब तुझको आवाज देगी,
घर से बाहर निकलना पड़ेगा। प्रभु ने बुलाया तुझको जाना पड़ेगा, वहाँ ना चलेगा बहाना किसी का, सदा ना रहेगा जमाना किसी का। जिंदगी एक किराए का घर आहे, भाड्याने मिळाली खोली जो मालक आहे त्याला द्यावी लागणार आहे. मग जाण्याच्या आधी ओळख देवाची करा. मग लोक म्हणतात अलीकडे देव राहिले नाही. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी थोडे चिडतात. मी तुम्हाला सुरुवातीलाच बोलले होते की ज्ञानोबांना महाराष्ट्र नाही, भारत देश नाही, तर माऊलीला विश्व माऊली म्हणतात. जगाच्याही असणारे ज्ञानेश्वर महाराज चिडतात. माऊली म्हणतात तुमच्यासाठी आम्ही अख्खा आयुष्य खर्च केलं. खरंच केलंय. काय ज्ञानोबांना त्रास दिला लोकांनी, किती त्रास दिला. पण संतांचे उपकार आहे का? महिला संतांचे उपकार आहेत, पुरुष संतांचे उपकार आहेत. अनेक साधू संतांनी आपल्यावरती उपकार केले. 750 वर्षापूर्वी मुक्ताबाईने आपल्यावरती एक उपकार केलेला आहे. तो उपकार सांगते मी तुम्हाला. प्रसंग सर्वांना माहिती आहे. ज्ञानेश्वर महाराजांना थोडा राग आला होता. राग म्हणजे ते माऊलीचं अंतकरण दुखावलं गेलं हो. कारण साधं वाक्य सांगते मी तुम्हाला. 2-5 अभंग पाठ करून आम्ही कीर्तन करतो तो लोकांनी डोक्यावर घेतलंय. पण एवढे मोठे असणारे ज्ञानेश्वर महाराज लोक त्रास द्यायचे होत ज्ञानोबारांना. थोडं मन दुखवलं ज्ञानोबारांचं. आपल्या कुटीत गेले, ताटी लावली. ज्ञानोबाराय म्हटले या समाजासाठी आम्ही कार्य करत आहोत, यांच्यासाठी आम्ही आमचं अख्खं आयुष्य खर्च करत आहोत. आणि या लोकांच्यामुळे, या समाजामुळे माझ्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं. फार मन दुखवलं ज्ञानोबारांचं. माझे लहान लहान भावंड, माझी एवढी एवढी मुक्ताबाई अनाथ झाली या लोकांच्यामुळे. माझ्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं समाजामुळे, तरी हा समाज आम्हाला त्यांच्यात घेत नाही. असं मन दुखवलं ज्ञानोबारांचं. आपल्या कुटीत गेले. ज्ञानोबारांनी ताटी लावली. आणि एवढी एवढीशी मुक्ताबाई ज्ञानोबारांना उपदेश करायला जाते. आणि खरं सांगते, महाराष्ट्रात सर्वात भाग्यवान भाऊ जर असेल ना तर ज्ञानेश्वर महाराज सर्वात भाग्यवान. कारण ज्ञानोबाराय ताटी कुटीतून बाहेर आले. मुक्ताईचे उपकार आहे, बरोबर की नाही? कारण मुक्ताईने ज्ञानोबारांना उपदेश केला. गही वरेले ज्ञान देव, डोळे आले भरीसन, असा भाग्यवंत भाऊ ज्याची मुक्ताई बहीण. भाग्यवान आहेत ज्ञानेश्वर महाराज. मुक्ताबाई उपदेश करते, दादा अरे शोभत का रे तुला हे? एक काम कर, बाहेर समाजासाठी आलोत ना आपण, मग काय यांचं मनावर घ्यायचं, काय या लोकांचं ऐकायचं? आपण ज्याच्यासाठी आलो ना दादा, आपण ते कार्य करायचं. ज्ञानोबाराय म्हणते, मुक्ता अरे काय या लोकांच्यासाठी नको. म्हटले मला यांच्यासाठी राहण्याची अपेक्षा नाहीये, इच्छा नाहीये. हे जर ऐकतच नाही तर यांना काय शिकवावं आम्ही? मग मुक्ताबाईने ताटीचे 11 अभंग लिहिलेत. ताटीच्या 11 अभंगामध्ये योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साय अपराध जनाचा,
योगी म्हणतोस ना, समाजाचं काय असेल नसेल त्रास दिलेला तो सहन करावा लागणार आहे. मग मुक्ताबाईने 11 अभंग दृष्टांत दिले वेगवेगळे. एका दृष्टांत सांगते वेगवेगळे. मुक्ताई म्हणते दादा हे बघ, समाज तुझी लेकरं आहे ना, जसं बघ दादा एखाद्या वेळेस असं घड काय एवढी एवढी मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश करते. दादा एखाद वेळेस असं घडतं बघ, बोलताना किंवा जेवण करताना आपल्याच दाताखाली आपली जीभ अडकते. इथं बऱ्यापैकी अनुभव आहे प्रत्येकाला. आपल्याच दाताखाली आपली जीभ अडकते, इतका जीव रस्तळतो, तळ पायाच्या मस्तकाला जाते, इतका जीव चिडतो. आपल्याच दाताखाली आपली जीभ अडकल्यावर कुणी बत्तीशी पाडतं का दादा? नाही ना, कारण कळतं ना दातही आपले जीभही आपली. तो हा समाज तुझा आहे हा दादा, रागा भरू नको, ये म्हटले बाहेर. मग मुक्ताबाईने 11 अभंग लिहिण्याच्या मागचं टार्गेट काय सांगू का? ताटी उघडा ज्ञानेश्वरा, बस एवढंच. पण साधं वाक्य सांगते, 750 वर्षापूर्वी मुक्ताबाईनं ताटी उघडा ज्ञानेश्वरा असा उपदेश जर ज्ञानोबरांना केला नसता तर ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ या महाराष्ट्राच्या मातीला मिळालाच नसता. हे उपकार फक्त संतांचे, पण किती उपकार बघा. मग माऊली म्हणते तुमच्यासाठी आम्ही सर्व केलं. मग चिडतात ज्ञानोबा आहे. माऊली म्हणतात तुम्हाला जर देव मान्य होत नसेल तर मला असं वाटतं की तुमच्यात आणि गोचिडात फरक नाही. पटतक बसल्यापैकी गोचिडाने आपण सारख्यात नाही ना पटत. तसं ते काही लोकांना पटलं नाही, पण ते म्हटले ज्ञानाचा सागर ज्ञानोबर आहे. बोलतात म्हणजे काहीतरी कारण पाहिजे. मग ती काही माणसं म्हटले गोचिडाना आम्ही तर काही सारखे नाही आहोत. मग त्या लोकांनी काय केलं, मोबाईल काढला, गाईच्या कासेत गोचिड असतो की नाही, तिकडे गेले आणि एक सेल्फी घातला गोचिडाच्या सोबत. असा सेल्फी घेऊन ज्ञानोबारांच्याकडे गेले. माऊली हे बघा आत्ताच सेल्फी काढून आणलाय, म्हणजे आत्ता फोटो काढलाय. या एकाच फोटोत एका बाजूने गोचिड आहे, एका बाजूने आम्ही आहोत. थोडं निरीक्षण करा, आमच्यात आणि गोचिडात मोठा फरक आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हटले काय फरक आहे? नाही बघा ना तुम्ही, एवढा गोचिड आणि आम्ही एवढे मोठे आहोत, आणि तुम्ही म्हणतात तुम्ही गोचिड सारखे. माऊली म्हणते लक्षात घ्या, तुम्ही आणि गोचिड तुमचं शरीर जरी वेगळं असलं ना, शरीर रचना जरी वेगळी असली ना, विचार करण्याची क्षमता सारखीच. ज्ञानोबा म्हटले मी गोचिडाला नाव ठेवणार नाही, कारण त्याला जन्म गोचिडाचा आहे म्हणून विचार गोचिडासारखे. पण तुम्ही माणसं आहे ना, माणसासून सुद्धा विचार कसे झाले गोचिडासारखे. माऊली म्हणतात पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची आपद्राड, परिते अविरुनी गोचिड, अशुद्ध काय नसेविती. गोचिडाला दूध जवळ आहे पण त्याचं लक्ष कुठं राहतं? रक्ताकडं. म्हणजे गाईच्या कासेत जवळच दूध आहे, हे गोचिडाच्या डोक्यात सुद्धा नाही. त्याप्रमाणे माऊली म्हणतात का मकलकंद आणि दरदुरी, नांदनुक एकेची घरी, परी परागू सेवेची भ्रमरी, हे राची खलूची वरे. मकलकंदा म्हणजे कमळ आणि दरदुरी म्हणजे बेडूक. कमळ आणि बेडूक कुठं असतात? नांदनुक एकेची घरी, एकाच घरी, चिखलात पाण्यात म्हणा तुम्ही. कमळ आणि बेडूक एकाच ठिकाणी आहे. बेडूक रात्रंदिवस कमळाच्या सहवासात आहे, पण कमळातला सुगंध बेडकाला घेता येत नाही. परी परागू सेवेची भ्रमरी, एक गुंगा येतो कमळातला सुगंध सेवन करतो आणि याला चिखलूची वरे, याला चिखलच राहतो. कोणाला? तुमची समाधी लागली काय? बोला ना तुम्ही. कुणाला? बेडकाला. ज्ञानोबा म्हटले तसे तुम्ही हे तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम, क्रा बांधतासी कामू विषयावरी. तसा मी ना बाबा तुमच्यात, पण तुमचं लक्ष स्वतःकडे नाही ना की आपल्यात देव आहे. मान्य करतात का लोक? लोक मान्यच करणार नाही की आपल्यामध्ये देव आहे. पण मी साधं वाक्य सांगू व्यावहारिक, आपण जरी देवाला मान्य करत नसलो ना, देवानं आपल्याला मानलेलं आहे तोपर्यंत आपण समाजात. आपल्यातून तो निघून गेला की लोक कवडीची किंमत त्या शरीराला देणार नाही. मला एक सांगा, तुम्ही मोठी लोक आहे माझ्यापेक्षा, तुमच्या डोळ्यासमोर एखादा प्रतिष्ठित माणूस घ्या, मोठा माणूस घ्या, त्याचं पंचकृषीत नाव आहे, मोठी लोक घ्या, इथून मागं गेलेले असतील किंवा आता इथून पुढे. ज्यावेळेस पब्लिक अंत्यविधीला जमा होते ना, पाय ठेवायला जागा राहत नाही एवढी पब्लिक राहते. पण ऐका, काही माणसं आधी जातात. मोठा माणूस घ्या तुम्ही, जनरल तर जाऊ द्या पण मोठा घ्या. काही माणसं आधी जातात, काही रस्त्याने असतात, काही घरी असतात. मग अंत्यविधीला यायचं असतं आणि मग ते एकमेकाला फोन करून विचारतात, अंत्यविधीला यायचं ना, मग फोन करून विचारतात बॉडी कुठपर्यंत आली, काय म्हणतात. म्हणजे 1 तासानंतर लोकांच्या लक्षात आपलं नाव सुद्धा राहत नाही. याचा अर्थ काय? बॉडीला किंमत नाहीये, याच्यात असणाऱ्या देवाला किंमत आहे. विठ्ठल विठ्ठल माऊली म्हटले त्या देवाची ओळख करा. मी इतकी तरी ओळख करा
करा. कधीतरी बंगला बांधला तर म्हणा ओ पांडुरंगाची कृपा आहे. कधीतरी गाडी घेतली तर म्हटलं पाहिजे देवाची कृपा आहे. माणसं म्हणतात करणारे आम्ही आहे, आपण तेव्हाच करून बसलो असतो. 99% कष्ट करणारे जरी आपण असलो आणि 1% जर देवाची कृपा नसली ती माणूस सक्सेस होत नाही. कृपा लागते कुणाची तरी, संत कृपा लागते, देव कृपा लागते. याच्यासाठी देवाची ओळख करा. मग का देवाची ओळख करायची माऊली? नातेवाईक ओळखीचे, मोठी मोठी लोक ओळखीचे, भाऊबंद चांगले आमचे, काय गरज आम्हाला? नको नको, परिचय चांगला आमचं महाराष्ट्रभर नाव झालंय, महाराष्ट्रभर लोक आम्हाला ओळखतात, ओळखीची माणसं झाली महाराष्ट्रामध्ये. आता काय गरज नाही ओळख करायची. ज्ञानेश्वर महाराज म्हटले किती मोठी लोक तुमच्या ओळखीची असली ना, मराठी वेळेस ती तुमच्या कामाची नाही. मराठी वेळेस एकच कामाचा आहे, तो देव अभंगाच्या दुसऱ्याचा. कवनाचे माय बापा कवनाचे गणगोत, कवनाचे माय बापा कवनाचे गणगोत, कवनाचे माय बापा कवनाचे गणगोत, कवनाचे माय बापा कवनाचे गणगोत. कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत. मृग जळवता जाईल लाया, मृग जळवता जाईल लया, मुर्ग जळवत जाईल लाया, मुर्ग जळवत जाईल लाया. मृग जळवता जाईल लया, मृग जळवता जाईल लया. कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत. कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. माऊली सुभाषितकार म्हणतात तर मरायच्या वेळेस कोणीच कोणाचं नाही. माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचनी, कोणी सोडविना एका चक्र पाणी वाचुनी. कुणी कुणाचं नाही. मग हे दिसतात ते काय? कुणी कुणाचं नाही. दिसतात ते काय? शास्त्र म्हणतं मरायच्या वेळेस लय मोठा त्रास राहतो. एक विंचू चावल्याचं दुःख माहिती तुम्हाला, म्हणजे थोडा अनुभव असेल, जवळजवळ 99% एक विंचू चावल्याचं दुःख ना, तसं एका एका केसाच्या ठिकाणी हजारो विंचू चावल्याचं दुःख मरायच्या वेळेस राहतं. माणसं म्हणतात जागेवर मरण आलं, वाईट मरण आलं, ॲक्सिडेंट झाला, असं झालं. हां, मरण अवघडच, मरण अवघडच आहे. मरणाच्या वेळेस कुणीच कुणास साथ देत नाही. शेजारी पाजारी जरी बसले असले ना, माऊली म्हणतात ते मृगजाळासारखे, म्हणजे झळायांसारखे. झळाया फक्त दिसतात. बसल्यापैकी प्रत्येकाने झळाया बघितल्या, एखादा हांडा न्यायचा आणि झळाया पकडून घरी आणायच्या. प्रयोग सक्सेस होईल का? नाही होणार. तुम्ही झळायांना हात लावा, तर दूर जातील. माऊली म्हणतात दूर जात नाही त्या नाहीच, फक्त भास आहे, चमकतंय काहीतरी. बरोबर की नाही? तसा हा भास ही मरायची वेळेस कुणी कुणाचं नाही. मरण कोणाचं गोड? ज्यानं भजन केलं त्याचं मरण गोड. मग लोक म्हणतील लई सोपं आहे मरायचं. आता हे काय आयुष्यभर भजन कीर्तन, ते मरायची वेळेस म्हणू राम कृष्ण विठ्ठल, तेव्हाच तेव्हा. मरायच्या वेळेस तुम्हाला अख्खा मायाचा
बाजार आठवण पण देव आठवणार नाही. मराठी लोक म्हणतात काकाला बोलवा, पुरीला बोलवा, पोराला बोलवा, बहिणीला बोलवा म्हणतात की नाही. सगळे आठवतील पण देव आठवत नाही. देव आठवला तरच मरण गोड आहे आपलं. म्हणून जीवनात ज्याच्या भजनाने आपलं मरण गोड होईल माऊली म्हणतात त्याची ओळख करा. कारण बाकी सगळं जाणार आहे. विषयाचे समसुख, बेगडाची बाहुली, आभराची सावली जाईल रया. आभाराची सावली कायमस्वरूपी टिकत नाही. म्हणून नुसतं संसार एक संसार, संसाराच्या नादी लागू नका. माऊली म्हणतात जसं आभाळाची सावली कायमस्वरूपी टिकत नाही तसं संसारातलं सुख कायमस्वरूपी टिकत नाही. मुलगा झाला, गाव कमी पडात इतके पेढे वाटतो आपण, बरोबर की नाही. आणि तोच 25-30 वर्षात झाल्यावर होतं की नाही. तेवढा आनंद राहतो का नाही राहत. क्षणिक आनंद आहे, तात्पुरता आनंद आहे. पण संसारातला आनंद कायमस्वरूपी टिकवायचा असेल तर संसाराला अध्यात्माची जोड दिली पाहिजे. ज्ञानोबारांच्या, तुकोबारांच्या अभंगाची, शब्दांची, ग्रंथाची जोड दिली पाहिजे. म्हणजे आपल्या जीवनात आल्याच्या नंतर थोडाफार काहीतरी फायदा होईल. नाही तर माऊली म्हणतात हे काय स्वप्नासारखे. ज्ञानदेव मने पाहता पाहिले, स्वप्नीचे चैले जाईल रया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. 5-10 मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहे, बस तेवढंच घेते. सेवा या ठिकाणी संपवते. जाता जाता तुम्हाला फार महत्त्वाचं सांगेल मी. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार पांडुरंगाचं भजन करूया. खूप महत्त्वाचं सांगणार आहे. महत्त्वाचं म्हणजे इथून मागं पण महत्त्वाचंच होता. माणसं म्हणतील 2 तास व्यासपीठ ताब्यात होतं ना तुझ्या, करीत काय होते आतापर्यंत. मी तुमची बहीण आणि मुलगी म्हणून सांगते, फक्त काळाची गरज येते आता म्हणून सांगते. एकदा मोठ्या आनंदानं, श्रद्धेनं, आपण देवापेक्षा मोठे नाहीये, तो निघून गेला तर लोक लगेच जाळायला बाहेर काढणार, हे डोक्यात घ्या तुम्ही. मग मोठ्या श्रद्धेनं, प्रेमानं त्याचं चिंतन करा. लाजायचं नाही. जिथं लाजायचं तिथं लोकांनी लाजाय सोडून दिला. आता मोठ्या प्रेमानं भक्ती करा. महाराष्ट्र आपले, संस्कृती आपली, परंपरा आपली, कीर्तन आपले. श्रद्धेनं भजन करा. विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरि जय जय, 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 हरि 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 जय जय, हरि जय जय जय, हरि हरि जय जय, हरि 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 जय जय, हरि जय जय जय, हरि जय जय जय, हरि जय जय, हरि 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 जय जय, हरि जय जय, हरि 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 जय जय, हरि 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 जय जय, हरि 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 जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय. रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा विठोबा. सर्वांनी मोठ्या प्रेमानं भगवान श्री पांडुरंगाचं भजन केलं. खरंच मी तुमचे आभार मानेल. त्याचं कारण आहे आत्ताच्या काळात तरी लोकांनी भजन करणं म्हणजे महाराष्ट्रातल्या कीर्तनकारावर लय मोठे उपकार आहे. लोक डायरेक्ट म्हणतात 2 तास बसलोय ना त्याचे उपकार मान. तुला तोडून दिलं ना कीर्तन, आता तुम्ही कशाला एवढे, तुम्हाला तोडून दिलं ना भजन कीर्तन, हे तुमचे तुम्ही बघायचं, आम्ही बसलो याचे उपकार मानायचे. अशी काही लोक राहतात. पण भजन करावं माणसानं जीवनात. लई नाही, थोडं भजन करा पण चांगलं करा. एकदा उठल्याबरोबर पांडुरंगाला म्हणायचं, देवा अरे कोरोनासारख्या महामारीतून तू आम्हाला वाचवले, तुझे उपकार आहे आमच्यावरती. आणि एकदा झोपायच्या ते विठ्ठला झोपतो पण सकाळी उठव, म्हणजे लक्ष राहू द्या, उठवण्याची जबाबदारी तुझी. एवढा विश्वास देवावरती ठेवा. जाता जाता 2-5 मिनिटातच सांगते. जीवन जगताना स्वच्छ जीवन जगा. आपल्या आईवडिलाची सेवा करा. सेवा करा म्हणजे घरात ठेवा, पूजा करा इथपर्यंत नाही बोलणार मी, पण निदान आहे तोपर्यंत काहीतरी करावं. पण त्यांचे हातपाय काम देत नाही म्हणून त्यांना काही करायला जमत नाही. तुम्ही बघा ना, आपली ज्यांना लहान लहान लेकरं झाली त्यांनी जरा डोक्यात घ्या. लहानपणी लहान लेकरांना काही जमत नाही स्वतःच्या हाताने. जमतं त्यांना
त्यांना जेवण म्हटले की आई, पाणी म्हटलं की आई, त्यांची जी काही कार्य करायची त्याच्यासाठी आई लागते, वडील लागतात. लहानपणी 10-12 वर्ष लेकरं इतका त्रास देतात आई वडिलांना, पण आई वडील त्याचा त्रास मानून घेत नाही. त्यांना माहिती आहे आपलं कर्तव्य, या नात्याने ते लेकरांचं करतच असतात. जसं आज आपण आपल्या आई वडिलांचं करत, आपल्या लेकरांचं करत आहोत ना, तसं आपलं सुद्धा आपल्या आई वडिलांनी केलं हे जरा डोक्यात घ्या. साधं वाक्य सांगते मी तुम्हाला, 10-12 वर्ष आपण लहान होतो, तसं आतापर्यंत त्यांनी सांभाळलंय. पण 10-12 वर्ष जेव्हा काही जमत नाही, 10-12 वर्ष आपल्याला जेव्हा गरज होती तेव्हा आपल्या आईवडिलांनी आपला सांभाळ केलाय. आता उलट झालं, 10-12 वर्ष त्यांना आपली गरज आहे ही विसरू नका. जर विसरलात ना, आज आपण किती बेकार आहोत ना, मॉडर्न युग चालू आहे ना, आपण किती बेकार आहोत, पुढची पिढी याच्यापेक्षा बेकार निघणार हे जरा लक्षात घ्या तुम्ही. आपण लय बेकार आहे ना, पुढची पिढी जास्त बेकार निघणार आहे. एकच सांगते, आहे तोपर्यंत जीव लावा, नंतर मग मेल्यावर मग ते काय असतं बाबा नो, कुठेही लाडू बघितले की वाटतं आईने मागितले होते, पेढे बघितले की वाटतं वडिलांनी मागितले, म्हणजे मन खसतं आपलं, आम्ही दिले नाही त्यांना, खसतं कुठंतरी. कारण म्हाताऱ्या आई वडिलाचं म्हणजे ते लहान लेकरांसारखंच राहतं. आपल्याला वाटतं हे आता लहान राहिले का मागतात आमच्याकडं, पण त्यांचं लहान पोरांसारखंच राहतं. आपण पूर्वज चाला त्यांच्या गोष्टी, म्हणजे आयुष्यभर आपलं मन समाधानी राहील कुठंतरी. एका कवीनं गोड वर्णन केले, ज्याच्या जीवनातली आई गेली त्याला आईची किंमत विचारावी. अंबरून वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसती माझी माय. माया माया सांगत होता हो तुझे वाताना, दुष्काळात मायेच्या माझे वाटला होता पाना. सोबत चांगलं बोला, व्यवस्थित बोला, बस 2 शब्द गोड बोला, इतकंच लागतं आई वडिलांना. मुलांवरती आणि मुलांनी आपल्या सोबत चांगलं बोलावं, याच्यासाठी मुलांवरती चांगले संस्कार घडवा, ती काळाची गरज आहे. आता 2 दिवसापूर्वी तुम्ही न्यूजला आता बघितलं असेल, संस्कार कशाला म्हणतात ऐका. अलीकडे काय असतं, आपल्या डोक्यात फक्त एकच आहे, शिक्षण एक शिक्षण, शिक्षण एक शिक्षण, आणि ती शिक्षणाच्या नादी लागून आपल्या डोक्यात एकच, हे म्हणजे अडाणी लोकांचं काम, कीर्तन म्हणजे अडाणी लोकांचं काम. मला एक सांगा बाबांनो, शिक्षण केल्याच्या नंतर आपल्याला काय जमतं? हिंदी, मराठी, इंग्लिश, 3 भाषा जमतात ना. 3 भाषा जमतात म्हणून जर आपण मॉडर्न असेल तर 56 भाषांचा केला गौरव ज्ञानोबरांची महाराष्ट्रातली क्रांती. कळतंय तुम्हाला? 3 भाषा जमतात म्हणून मॉडर्न आहे ना आपण. वयाच्या 16व्या वर्षी 56 भाषांचं ज्ञान असणाऱ्या ज्ञानोबरांचे विचार किती मॉडर्न असतील? 56. सामान्य घटना नाही ही. म्हणून मुलांना शिक्षण देऊ नये असं नाहीये, आणि प्रत्येक शिकलेला सारखाच असं सुद्धा काही नाही. मी स्वतः बघितलं, पंढरपुराच्या वारीत काही काही माणसं क्लास 1 पोस्ट असेल ना त्यांची, किती मोठ्या पदावर असू द्या, वर्षभर सुट्टी घेत नाही, पण पंढरीच्या वारीसाठी 8 दिवस सुट्टी काढून चालणारी माणसं सुद्धा याच महाराष्ट्रात. का? आई वडिलांनी योग्य वेळी दिलेले संस्कार. म्हणून मुलं शिकवा ना तुम्ही, मुलं शिकवा, मुली शिकवा. महाराष्ट्रातली मुलगी इतकी शिकली पाहिजे, जिल्हा ताब्यात पाहिजे पोरीचा. महाराष्ट्रातला मुलगा उच्च लेवलचं शिक्षण केलं पाहिजे, खूप चांगलं शिकावं मुला मुलींनी. पण एक वाक्य लक्षपूर्वक हृदयावर करून ठेवा, आपली मुलगी किती मोठ्या नोकरीला लागू द्या, मुलगा पण किती मोठ्या नोकरीला लागू द्या, आपल्या मुलाला आणि मुलीला फक्त एकच सांगायचं, बाई दादा खूप मोठी हो, खूप मोठ्या नोकरीला लाग, खूप मोठं उच्च शिक्षण घे, पण विसरू नका तुझा जन्म ज्ञानोबरांच्या महाराष्ट्रात झालाय, तुझा जन्म तुकोबरांच्या महाराष्ट्रात झालेला आहे. या आपण आपल्या लेकरांना सांगितलं पाहिजे. पण आता आपली मुलं काय राहिलं महाराष्ट्रात? सप्ते, मंदिर, भजन, कीर्तन, टाळ, पाकाबाज, पताका, दिंड्या, एवढंच.
असं म्हणणारी माणसं पोरं पोरी आपलीच आहे. जे म्हणतात ना महाराष्ट्रात काही राहिले नाही, त्यांनी लक्षपूर्वक ऐका. एका 21 वर्षाच्या तरुणाला अख्खं जग माऊली म्हणतंय, ही ज्ञानोबारांनी महाराष्ट्रात केलेली क्रांती. कळतंय तुम्हाला? वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानोबारांनी संजीवन समाधी घेतली. अवघं 21 वर्षाचं वय ज्ञानोबारांचं कंप्लीट होतं. 21 म्हणजे ज्या वयात आपल्या मुलांना करिअर कोणत्या क्षेत्रात करावं हे सुद्धा कळत नाही. पण आता 2 दिवसापूर्वी घडलेली गोष्ट बघा तुम्ही. काय असतं बाबांनो, शिक्षणासोबत संस्कार दिल्या तर या गोष्टी घडतात. तुम्ही बघा, UPSC ही जी परीक्षा आहे ना, ही जगात सर्वात अवघड परीक्षा आहे. UPSC एक सामान्य कुटुंबातला मुलगा, मेंढपाळाचा मुलगा, बरोबर आहे की नाही, सामान्य कुटुंबातला, बिरदेव ढोणे नावाचा, बरोबर आहे की नाही. पण साधी गोष्ट नाहीये. IPS हे पद त्यानं गाठलं. आभाळ एवढी क्रांती महाराष्ट्रात केली. का माहितीये? त्या आईवडिलांनी योग्य वेळी दिलेले संस्कार. त्यांना विचार करायला पाहिजे होता. आई वडील खर्च करतात. आता बरीच माणसं अशी ना, आई वडील खर्च करतात, लेकरं नको त्या मार्गाने जातात, वाईट मार्गाने जातात, व्यसनाधीन होतात. पण साधं सांगते, शिक्षणाची ताकद काय असते? 18 विश्व दारिद्र्य नाहीसं करण्याची ताकद शिक्षणात असते. पण त्या शिक्षणाला संस्काराची जोड असली ना, तर ते बिरदेव ढोणे सारखी बरीच तरुण या महाराष्ट्रात इथून पुढे घडल्याशिवाय राहणार नाही. याच्यासाठी ना लेकरांना संस्कार द्या. त्यांना कळायला पाहिजे, माझे आई वडील रात्रंदिवस कष्ट करून मला पैसा पुरवतात, मग मी माझ्या जीवनामध्ये काहीतरी त्यांच्या कष्टाचं चीज म्हणून, त्यांना काहीतरी परतफेड म्हणून काहीतरी करून दाखवलं पाहिजे. असं शिकवा ना तुम्ही मुला मुलींना. म्हणून संस्कार प्लस शिक्षण, विज्ञान प्लस अध्यात्म या जोड आपल्या मुला मुलींना देत चला. म्हणून मुलं शिकली पाहिजे, संस्कारितही झाली पाहिजे. शेवटचं वाक्य सांगते मी तुम्हाला. आज काय असतं, शिकलेले लोक लई विचित्र आहे बाबा. आता मी बघते, अनुभव आला, आता लई फिरते मी. आता खरं सांगते तुम्हाला, काही लोकांना वाटतं हे कीर्तन भजन म्हणजे पैशासाठी चाललंय यांचं, पैशासाठीच. पैशाची देवाच्या कृपेने काहीच कमतरता नाही. आता तरी नाही, तुम्हाला माहिती बऱ्याच लोकांना. मला हे बाकीच्या काही महिलांनी विचारलं, किंवा काही लोक विचारतात, आता तुझं गाव मनमाड होतं, मग मुंबईला कसं? मग ते प्रत्येकाला सांगावं लागतं, माझे मिस्टर PS आहे, मग मुंबईला. मग ते सांगावं लागतं, मग ते विश्वास बसवतो, मग म्हणून मुंबईला गेली. असं असतं. पण लोकांचं काय असतं, पैशामुळं हे डोक्याच्या बाहेर टाकून द्या तुम्ही. खरं सांगते, तळमळे हो, ज्ञानोबारांच्या समोर कुठंच लागत नाही आपण, कुठंच नाही. काही शिकलेली माणसं हे बिचारे असे भोळे बाबडे वारकरी. आता पंढरपुराची वारी येईल बघा, वारकरी असे पंढरपुराला पायी पायी चालतात आणि चालता चालता देवाचं भजन करतात. पाऊले चाल वारकरी चाललेत ना, काही माणसं म्हणतात बरोबर आहे, निघाले पोट भरायला. एक दिवस चालून बघा, मग काय असतं कळेल तुम्हाला. बिचारे भोळे बाबडे वारकरी पायी चालतात म्हणून महाराष्ट्राची संस्कृती टिकून आहे. नाही तर काही लोकांना राम राम घालायला सुद्धा लाज वाटते. ही फार मोठी शोकांतिक आहे. हे टाकून द्यावं निंदान काय. आता हे तुम्ही बघा ना, 2-3 दिवसापूर्वी ते जम्मू काश्मीरला काय प्रकरण घडलं. आपलीच लोक नावं ठेवतात, एकही नाही, एकत्र नाहीत लोक. म्हणून ना धर्माला संस्कृती नावं ठेवतात आपली लोक. त्यांनी बघून घेतली हेच कोणी कोणाच सापडा ना, बरोबर की नाही. आपल्या महाराष्ट्रातली अशी अतिशय निष्पाप लोक बळी पडली होती, तर त्यांना गोळी झाडून मारण्यात आलं. काय प्रकरण घडतात, आपली एकी राहिली नाही. म्हणून एकी ठेवा. आपल्याच एखाद्या लेकरला असे नवीन पोरं असे टाळ घेऊन उभे राहिले, किंवा लहान लहान लेकरं टाळ घेऊन उभे राहिले ना, टाळ चुकला तर चुकू द्या तुम्ही, पण आपल्या लोकांना नवीन लेकरांचा टाळ चुकला का वजन कमी झाल्यासारखं वाटतं.
त्याला लगेच म्हणता ए बस खाली, तुला जमत नाही. ते लेकरू पण म्हणतं बाबा हा टाळ ही माळ तू तिकडच गोंधळ घाल, मला बोलू पण नको आता. अशी माणसं या महाराष्ट्रात. बस संस्कृती जपा, धर्म जोपासा, ज्ञानोबराय तुकोबरायांच्यावरती प्रेम करा, कीर्तन परंपरेवरती प्रेम करा. आवडत नसेल तर ऐकू नका, तुमच्या वाचून कीर्तन राहिलं नाही. ही लई मोठी परंपरा आहे, मोठं करणारे साधू संत आहे. तुम्हाला ऐका वाटलं तर ऐका, नसं ऐकायचं तर आपलं निवांत बसून घ्यायचं. पण नावं ठेवण्याचा अधिकार तुमचा नाही, हे डोक्यात घ्या. बस. उपस्थित सर्व मायबाप, सर्व श्रोते, सर्व ग्रामस्थ मंडळीचे मी अंतःकरणपूर्वक या ठिकाणी आभार मानते. बोलण्याच्या योगामध्ये एखादा शब्द चुकीचा गेला असेल, तुमची बहीण आहे, मुलगी या नात्यानं माझं मला परत करा. एखादा शब्द गोड असेल तर आपलं नाही आहे बाबांनो, कृपा संतांची की नाही, बोलून घेणारे साधू संत आहे, देव असतो म्हणून संत कृपा आहे. उपस्थित सर्व टाळकरी भजनी मंडळी एकदा जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. कारण ही मंडळी म्हणजे साधना केलेली लोक असतात. रामनवमी, हनुमान जयंती, एकादशी, कुणाला बाळ झालं, बारशाचा कार्यक्रम, नेहमी भजनं चालू राहतात की नाही, अशी मंडळी असते. म्हणून सर्व भजनी मंडळी, टाळकरी मंडळीच्या या ठिकाणी मी आभार मानते. विनेकरे बाबा असणारे आमचे माऊली असतील, प्रणव महाराज असतील, बऱ्याच दिवसाचं आमची ओळख आहे पण नाव लक्षात राहिलं नाही. दादांचे सुद्धा आभार. माझी लहान बहिणी राणीताई, राणीचे सुद्धा या ठिकाणी आभार. जसं माणसाला एक वेळेस हात पाय कान डोळा नसला तर माणूस जगतो, पण हृदय बंद पडलं तर डॉक्टर म्हणतात घरी घेऊन जा. माणसाला जगण्यासाठी सर्वात महत्वाचं हृदय, तसं कीर्तनासाठी सर्वात महत्वाचा पखावज असतो. काही काही पखवाजे वाजवतात, घाम सुद्धा निघत नाही हो, 2 तास काढून घेतात कस तरी, पण असं मनापासून वाजवलं पाहिजे. आमचे राजेंद्र दादा असतील, भावासारखंच जीव लावतात मला, त्यांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार मानते. पेटी मास्तर आमचे दादा असतील, माऊलींचे सुद्धा मी आभार. शूटिंगवाले आमचे विनोद दादा असतील, बऱ्याच ठिकाणी त्यांनी कार्यक्रम शूटिंग केलेले आहेत, दादांचे सुद्धा मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानते. उपस्थित सर्व मायबापांचे, श्रोते मंडळीचे, ग्रामस्थांचे आभार मानून झालेली सेवा सकल संतांच्या चरणी, वारकऱ्यांच्या चरणी, भगवान श्री पांडुरंगाच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला पूर्णविराम देते. त्यापूर्वी एक सूचना आहे तेवढी सांगते मी, आणि जर याच्यानंतर कुणी बोलणारच असेल तर बोला, नसेल बोलणार तर मग आपला कार्यक्रम इथं संपला असं जाहीर होईल. इथेच याच जागेवरती 1 मेला प्रथम पुण्यस्मरणे कैलासवासी गंगूबाई म्हणजे आसराबाई सहादू सानप यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हरिभक्तीपारायण ऋषिकेश महाराज कुटे यांचा सकाळी 9:30 ते 11:30 याच जागेवरती कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. याच ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावं ही सर्वांना विनंती आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिलेले पुरवेणी वाकुणे उत्तरे, क्षमा पराज महाराज, नाही विचारिला अधिकार म्या, क्षमा पराज महाराज, तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पायापैकी क्षमा पराज महाराज. ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम